हॅलो, मी पल्लवी. तर सामान पाहून तुम्हाला कळलं असेल की आजचं शूट आहे मेकअपचं. तर मी इथं मेकअप करण्यासाठी आले होते आणि स्पॉटवर जायच्या आधीच 3च मेकअप ठरले होते. पण स्पॉटवर गेल्यानंतर कळलं की मला अजून खूप सारे मेकअप करायचे आहे. कारण की पहिला जेव्हा मी मेकअप केला 4:30 वाजता, तो त्यांना खूप आवडला. तर त्यामुळे त्यांनी सगळ्यांना तो मेकअप दाखवला आणि ज्यांना करायचा नव्हता मेकअप त्यांनी पण मला मेकअपसाठी विचारलं, ताई तू माझा मेकअप करून देतेस का, करून देतेस का? मग मी त्यांना म्हटलं, वेळ असेल तर नक्की करून देईल. टायमिंग फक्त 8:30पर्यंतच होतात आणि 7 लोकांना तयार करायचं म्हटलं म्हणजे खूप अवघड होऊन जातं आणि एकटा व्यक्तीला किती आपण करणार आहे. तरी पण मी खूप प्रयत्न केले. तर ह्या ज्या आजी होत्या यांचा मेकअप त्यांना खूप आवडला होता आणि यांच्यामुळे मला बाकीच्या लोकांची पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. सगळ्यांना त्यांचे मेकअप खूप आवडले. सिम्पल, सोबर आणि या वयात पण जर कोणी मेकअप केला तर आपल्याला पण किती छान वाटतं. नाही तर आपली आई किंवा सासूबाई कधीच मेकअप करणार नाही, साड्या पण त्या चांगल्या घालत नाही, सिम्पल, सोबर राहण्याचा नेहमी त्या प्रयत्न करतात. पण यांची सगळी एवढी उत्सुकता पाहून मला पण खूप आनंद झाला आणि जो माझा थकवा होता तो सगळा निघून गेला. कारण की जेव्हा कोणी आपल्या कामाचं कौतुक करतं तेव्हा आपल्याला जो थकवा आलेला असतो तो सगळा निघून जातो. याच्यापेक्षा दुसरं सुख काय असणार जेव्हा आपलं काम लोकांना आवडतं. त्यामुळे मी पण खूप खुश होती आणि घरी येऊन बघते तर काय, माझ्या मिस्टरांनी माझ्या दोघी पण पोरांचे मला व्हिडिओ दाखवले. ते मला म्हणजे पाहूनच खूप रडायला आलं. कारण की जी माझी मुलगी आहे तिच्या भावाला खूप भूक लागली होती. त्यामुळे तिने एकच पर्याय निवडला. त्याला तिने मॅगी करून दिली आणि जे मॅगीचे भांडे होते ते पण तिने घासून घेतले. खरंच एका आईला इतकं सुख असेल तर तिचं कामामध्ये उत्साह